नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस या पिकाच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानांमध्ये शेंडा खुडावा की नाही आणि तो कधी खुडावा या संदर्भात हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जसे आता सध्या तुम्ही बघत असणार काही उदासी तंत्रज्ञान म्हणून आहे कापसामध्ये, एक अमृत पॅटर्न म्हणून आहे आणि एक दादा लाड तंत्रज्ञान, असे या 2-3 तंत्रज्ञान जास्त प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. जसे की आपण दादा लाड तंत्रज्ञान जर म्हटलं तर दादा लाड तंत्रज्ञानामध्ये कापसाची हाईट 3-3.5 फुटाच्या वरती वाढू दिली जात नाही. 3 फुटापर्यंत झाली की तिथूनच त्याचा शेंडा खुडला जातो. आणि त्यांच्यामध्ये कन्सेप्ट अशी असते की जास्त बोंड न घेता कमी बोंडांचं जास्तीत जास्त वजन कसं वाढवता येईल, ही कन्सेप्ट दादा लाड तंत्रज्ञानामध्ये आहे. आणि जास्त झाडं कसे बसतील तर अशी पद्धत त्याच्यामध्ये आहे. तर दादा लाड तंत्रज्ञानामध्ये तुमचं 2 ओळींचं अंतर जे आहे ते 3 फुटावर राहतं. इथं 3 फूट असतो, 3 बाय 3 फुटावर. तर अशा पद्धतीने ते अंतर राहतं. अमृत पॅटर्नमध्ये 7-5 अशा पद्धतीने ओळींचं अंतर राहतं. तर अमृत पॅटर्नमध्ये हा शेंडा कट न करता याला अशा पद्धतीने इथं वाकवला जातो असा, आणि इथं एक छोट्याशा दोरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने इथं बांधला जातं. त्यांचं म्हणणं असं आहे की कट केल्याने विशेष फायदा मिळत नाही, पण आपल्याकडे एक रेग्युलर जी पद्धत आहे ती सरळ सरळ शेंडा छाटण्याची आहे. तर असं माझं म्हणणं आहे की आता बऱ्याचदा वातावरणावर अवलंबून आहे. जर वातावरण एकदम अनुकूल असेल पिकाला, आपल्या जमिनीत सेंद्रिय गर्भ चांगला असेल, खत व्यवस्थापन अतिशय योग्य असेल, तर तुमचं कापसाची हाईट तुम्ही 4 ते 5 फुटापर्यंत बी घेऊ शकतात. अन्यथा बाकीचे घटक जर परिपूर्ण नसतील तर तुम्ही साधारण 4.5 फुटाच्या आसपास जर कापूस आला तर तशा वेळेस त्याची असा हा शेंडा कट करून घ्यायला पाहिजे. आता हा शेंडा कट केल्यामुळे काय होईल, इथून त्याची झाडाची काईक वाढ थांबेल आणि हे जर खाली जेवढा माल लागलेला आहे, फुलफुगडी लागलेली आहे, तिथं या कैऱ्यांचं वजनात वाढ होईल आणि याला परिपूर्ण पोषण मिळेल. तर अशा पद्धतीने हे सर्व फॅक्टर बघून आपण शेंडा छाटणी करायला पाहिजे. आता ह्या वेळेस वातावरणाने काही विशेष चांगली साथ दिलेली नाही आहे. वातावरण अनुकूल नव्हतं, ढगाळ वातावरण 2-2 महिन्यापर्यंत होतं. त्याच्यामुळे पाहे तशी कापसाची वाढ आपल्याला दिसत नाही आहे. म्हणून यावेळेस आपल्याला शेंडा छाटणी आपण लवकर करतोय, जेणेकरून माल लवकरात लवकर तयार होऊन शेत लवकर खाली होईल आणि पुढचं पीक आपल्याला योग्य वेळेत लावता येईल. आता इथं पाहू शकतात, आम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे आणि बेडवर लागवड केल्यामुळे अतिशय चांगला फायदा आम्हाला कापसावर दिसून येत आहे. ते पाहू शकता.